आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या व्यापार युद्धाची महत्त्वाची नोंद आता घेऊयात. अमेरिका आणि कॅनडा सर्वात जवळचे आर्थिक भागीदार, एकमेकांशी जोडलेल्या पुरवठा साखळ्या, ऊर्जा, वाहनं, शेती, संरक्षण सगळीकडे परस्परावलंबित्व. पण आता याच दोन देशांमध्ये व्यापार युद्ध पेटलंय. 21 ऑगस्टला कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेसोबतच्या व्यापार वाटाघाटी स्थगित केल्या. त्याच रात्री अमेरिकेनं काही कॅनेडियन वस्तूंवर 50% अतिरिक्त शुल्क लागू केलं. सुमारे $28 अब्ज कॅनेडियन मालावर हे शुल्क आहे. कॅनडानंही तितक्याच मूल्याचं प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता दोन्ही देश एकमेकांच्या मालावर शुल्क वाढवणार आहेत. अमेरिकेची बाजू बघू. ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे की कॅनेडियन व्यापार धोरणामुळे अमेरिकन उत्पादकांना असमान स्पर्धेला सामोरं जावं लागतंय. विशेष करून मद्य, दुग्धजन्य पदार्थ आणि मोटर वाहन क्षेत्रातल्या कॅनडाच्या धोरणांवर अमेरिकेचा आक्षेप आहे. त्यामुळे जुलैमध्ये अमेरिकेनं काही कॅनेडियन उत्पादनांवर 50% अतिरिक्त शुल्क जाहीर केलं. यात हॉकी साहित्यापासून सिमेंट, मद्य आणि वाहनांपर्यंत विविध वस्तूंचा समावेश आहे. आता कॅनडाची भूमिका पाहू. कार्नी यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेनं चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात अशा काही अटी मांडल्या ज्या कॅनडासाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक आणि सार्वभौमत्वावर परिणाम करणाऱ्या होत्या. त्यामुळे चांगला करार नसेल तर करार नको अशी कॅनडाची भूमिका आहे. हा संघर्ष वाटतो वेगळा, पण अमेरिका आणि कॅनडाच्या अर्थव्यवस्था किती जोडलेल्या आहेत हे वाहन उद्योगातून दिसतं. गाडीचा एक भाग कॅनडात तयार होतो, दुसरा अमेरिकेत. पुन्हा सीमापार प्रक्रिया होते, मग तयार वाहन बाजारात जातं. आता प्रत्येक टप्प्यावर शुल्क वाढलं तर उत्पादन खर्च वाढतो, कंपन्यांचा खर्च वाढतो, शेवटी त्याचा भार ग्राहकांवर जाऊ शकतो. आणि म्हणूनच हा प्रश्न केवळ दोन सरकारांचा नाही, तो उत्तर अमेरिकेच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा प्रश्न आहे. कॅनडा याच कारणामुळे अमेरिकेवरचं अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेनं जातोय. कार्नी सरकारनं स्पष्टपणे व्यापार भागीदारांमध्ये विविधता आणण्याचं धोरण स्वीकारलं आहे. आता या कथेत भारत कुठे आहे? लक्षात घ्या, भारत कॅनडा वस्तू व्यापार 2024-25 मध्ये सुमारे $8.67 अब्ज होता. कॅनडा जर अमेरिकेवरचं अवलंबित्व कमी करत असेल तर भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेचं महत्त्व वाढू शकतं. दोन्ही देशांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे आणि समावेशक आर्थिक भागीदारी करारासाठी वाटाघाटी सुरू आहे. याचा फायदा औषधं, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी वस्तू, रत्न, दागिने आणि वाहनांच्या सुट्या भागांसारख्या भारतीय निर्यातीला मिळू शकतो. भारतासाठी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे कॅनडातून भारतात येणाऱ्या वस्तू. कॅनडा हा भारतासाठी कडधान्यांचा महत्त्वाचा पुरवठादार आहे, विशेष करून सुक्या वाटाण्यांच्या बाबतीत. त्याचबरोबर भारताच्या पोटॅश गरजेपैकी जवळपास 25% पुरवठा कॅनडातून होतो. खतं, शेती आणि अन्न सुरक्षेसाठी ही बाब महत्त्वाची आहे. म्हणजेच व्यापार युद्धामुळे कॅनडाला बाजार हवा आहे आणि भारताला स्थिर पुरवठा हवा आहे. दोन्ही गरजा एकमेकांना पूरक ठरू शकतात. कॅनडानं अमेरिकेबाहेर नवे बाजार शोधायला सुरुवात केली आहे. UAE-सोबत आर्थिक भागीदारी करार पूर्ण झाला. युरोप, आशिया आणि इतर बाजारांमध्ये व्यापार वाढवण्याचा कॅनडाचा प्रयत्न सुरू आहे. भारताबरोबर CEPAची चर्चा त्याच व्यापक धोरणाचा भाग आहे. भारतासाठी देखील हीच वेळ आहे. कॅनडाकडे पोटॅश, खनिजं, ऊर्जा आणि कडधान्य आहेत. भारताकडे मोठी ग्राहक बाजारपेठ, औषधं, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमता आहे. म्हणून अमेरिका कॅनडा व्यापार युद्धात बदलणाऱ्या पुरवठा साखळीत भारत स्वतःला विश्वासार्ह पर्याय म्हणून किती वेगानं उभं करतो हे महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातली ही बातमी दिसते रंजक, पण